तुम्ही प्लीज शांत व्हा. ईशा आणि रीमा कुठे आहेत? ते त्यांच्या खोलीत. मित्र आपण रीमाला खूप जपायला हवं. शाळेच्या मॅनेजमेंटशी बोलायला हवं. मुलं बाहेरच्या कोणाशी बोलतायत कोणाशी नाही याकडे जरा लक्ष द्या म्हणावं. हो, आज आम्ही बोललोय ना प्रिन्सिपल मॅडमशी. त्या म्हणाल्या की त्या स्वतः लक्ष घालतील आता या सगळ्यात. माणूस कोण आहे ना ते कळायला हवं. मित्र सापडलं ना तर मित्र काय चाललंय का? एका मागोमाग एक प्रॉब्लेम वाढतातच आहेत. तुम्हाला फाल्गुनीताईंच्या बोलण्याचं वाईट वाटलं ना? त्यांचं बोलणं मनावर घेऊ नका. तुम्हाला माहिती आहे त्या कशा आहेत. रागाच्या भरात काहीही बोलतात. त्यांच्या मनात काही नसतं आणि सध्या ना त्यांच्या मनात खूप गैरसमज आहेत. त्यामुळे मित्र पण गैरसमज दूर व्हायला हवेत ना. हो, पण असे वाद घालून नाही ना ते दूर होणार. त्यासाठी थोडा वेळ जाऊ द्यायला लागेल. मुळात मला हे कळत नाहीये की तेजस आणि फाल्गुनीला असं का वाटतं की मी तेजसच्या प्रगतीच्या आड येतोय. तुम्ही आधी जरा शांत व्हा आणि माझं एक ऐकाल. आज जे घडलं ते पुन्हा घडू देऊ नका. म्हणजे फाल्गुनीताई सध्या काही ऐकून घेण्याच्या काही समजून घेण्याच्या मनस्थितीत नाही आहेत. त्यामुळे प्लीज यापुढे त्यांच्याशी वाद घालू नका. थोडा वेळ जाऊ द्या आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट या सगळ्याचा स्वतःला त्रास करून घेणं बंद करा. त्रास होतो मित्र. तू बघ ना काय चाललंय या घरात. रीमा तुझी मुलगी असून तुझ्यावर अविश्वास दाखवते. तेजस फाल्गुनी माझ्यावर अविश्वास दाखवतात. आणि तुम्ही तुमच्या वडिलांवर अविश्वास दाखवताय. त्याचं काय? एकदा तरी विचार केलाय का हो ते एकटे कसे राहत असतील तिथे? त्यांना फोन केला, त्यांना विचारलं का त्यांची तब्येत कशी आहे, त्यांची चौकशी केली आहे? बरं बाकी सगळं जाऊ दे. त्यांना तुम्ही जेवलात की नाही एवढं फोन करून विचारलं का तुम्ही? मित्र त्यांनी जे केलंय त्याचं काय? अहो आपण माणसं आहोत, देव नाही होत. आणि चूक माणसाकडनंच होते. आणि बाबांनी तर त्यांची चूक कबूल सुद्धा केली आहे. त्यांना पश्चाताप होतोय. पण तरीही जात असताना कोणीही त्यांना अडवलं नाही. एकदा विचार करा ना, आयुष्यभर ते स्वतःच्या कुटुंबाबरोबर राहिलेत आणि आता या वयात ते तिथे एकटे राहत आहेत. माझं फक्त एवढं म्हणणं आहे की त्यांना एवढी मोठी शिक्षा नका ना देऊ. काय करायला हवं मित्र? बाबांना परत आणायला हवं.